यूट्यूबच्या एका व्हिडिओमुळे मला माझे टिकटॉकचे व्हिडिओ दिसले. कसे काय ते सांगतेच. त्याआधी मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. तर नेहमी आहोंना डब्यात काय द्यायचं याचं टेन्शन मला आदल्या दिवशी रात्रीच येतं. आणि रात्रीच जर भाजी वगैरे निवडून ठेवली किंवा कडधान्य काहीतरी भिजायला ठेवलं तर मग थोडंसं टेन्शन कमी होतं. चपाती भाजी केली, त्यानंतर आहोंना नाश्ता दिला. आणि माझी लेक माझ्या हातून कधीच ब्रेड खात नाही, पप्पाच्या हातूनच खाते. इकडे या दोघांचा नाश्ता करणं चालू होतं, तेवढ्यात मी टिफिन पॅक करून घेतला. त्याच्यानंतर आजी नातीने छान देवपूजा केली. आणि आत्ता मी सांगते की मी टिकटॉकचे व्हिडिओ कसे शोधून काढले. तर 2 दिवस झालं मला माझ्या आजीची खूप आठवण येत होती. अशी तर नेहमीच येते, पण या 2 दिवसात जरा जास्तच येत होती. आणि तिचे ना मी टिकटॉकवरती भरपूर असे व्हिडिओ काढून ठेवलेले आणि ते फोनमध्ये नव्हते. आणि तेव्हा माहीत पण नव्हते की टिकटॉक अचानक डिलीट वगैरे होईल म्हणून. तर यूट्यूबच्या एका व्हिडिओत असं होतं की गुगलवरती जायचं आणि URL बर्ड टाकायचं आणि खाली मग लिंक येते टिकटॉकची, त्याच्यावरती टॅप करायचा आणि मग आपलं जी ID होती आपल्या IDचं नाव टाकायचं. मग मी टाकलं स्वाती खोत आणि माझे सगळे व्हिडिओ दिसले. पण एकच होतं की ते व्हिडिओ चालूच नव्हते होत, फक्त व्हिडिओच्यावरचे फोटो दिसायचे. व्हिडिओ काही चालू झालेच नाहीत. व्हिडिओ तर चालू होत नव्हता, पण व्हिडिओवरचे फोटो असतात ना ते स्पष्ट दिसत होते. आणि हे फोटो बघूनच मी इतकी खुश झाली की मी सांगू पण नाही शकत. हे फोटो कोणाच्याच फोनमध्ये नव्हते. तर आजच्या पुरते इतकंच. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.